9850 नंबर कोणाचा आहे रे? 9850838866 अद्वैता. ओके. सो अद्वैताची शीट मी आज रेफर करतोय. तिन्ही फाइंड आउट केलेले आन्सर्स मी फक्त लिहिणार आहे. आय एम गोइंग टू राईट डाऊन द आन्सर्स फाउंड आउट बाय अद्वैता. Others, please cross check it. If your answers are different than this, then I will cross check it. Okay. 3 number होता 3.5962 394.7. Is it correct? मी दिलेलं हे लिहिलंय आणि इथे अद्वैतांनी फाइंड आउट केलेलं आन्सर लिहिलंय. नाही. मग असीम काय करेक्ट आन्सर आहे? असीम, अनया, हा नंबर बरोबर आहे. अद्वैता पॉइंट चुकला. इथे 3 आहेत की नाही अद्वैता? इज इट राईट? सो 3 + 1 4. So you have to put point after 4 digits. So after 4 digit 1 2 3 4 या 4 डिजिट नंतर पॉइंट येईल. त्यामुळे आपला आन्सर होईल 7.0. तो 0.0 द्यायची आवश्यकता नाही. क्लिअर? गेटिंग इट? हा पार्ट कळला अद्वैता? येस. उलट तिने इथे मिस्टेक केली इन द सेन्स तिची मिस्टेक झाली म्हणून मला हे परत एकदा सांगता आलं ना तुम्हाला की अरे याच्यात काय मिस्टेक झाली आहे, पॉइंट कसा द्यायचा असतो. त्यामुळे मिस्टेक झाली तर घाबरायचं नाही. पुढचा 4.8000. that 000 doesn't matter that much. So 80 of 0. सो आन्सर तिने जे फाइंड आउट केलंय ते 63100.0. इज इट राईट? येस. मग अद्वैता तुझं इथे बरोबर आलं. इथे बरोबर पॉइंट दिलास. वरती काय बरं गडबड झाली? काहीतरी गलती से मिस्टेक हो गया क्या? येस. देन बार 3 point 9296 0.00. हे नंबर लिहितोय 8504. इज इट करेक्ट? जस्ट चेक इट. 8504. Asim said no. Then what is the answer, Asim? $8514 according to Asim. मानस 0.0 हे बरोबर आहे. जो पॉइंट येतो तो पहिल्या झिरोज नंतरच येतो. मानसचं म्हणणं असं आहे 000 पॉइंट नाही. या झिरोला काही अर्थच नसतो ना रे मग, हो की नाही? सो असीम वी विल क्रॉस चेक इट. तुझं करेक्ट आहे का अद्वैताचं करेक्ट आहे बघूया आपण. $9296. ओके. 92.92 929.6 12 ऍड करावे लागतील. 8492 प्लस 12 8492 प्लस 12 4 1 कॅरी 5. येस. असीम 1 नाहीये. 8504. दिस द करेक्ट. ओके.
कळलं असीम? येस. पुढचा नंबर 1.1221. 1.1221. त्याचा आन्सर 13.24. 13.24. Is it right? Yes. 0.1679. 0.1679. Answer 1.551. क्रॉस चेक करा. आता मी थांबणार नाही तुमच्या आन्सर करता, आता आपला वेळ खूप जातो. सो फक्त कुठे काही रॉंग असेल तर इमिजिएट इन्फॉर्म करा मला की सर नाही हे चुकलंय तिचं. 2 पॉईंट म्हणजे तिचं चुकलंय म्हणण्यापेक्षा माझं वेगळं येत आहे. 2.5320. 5320. 340.4. 340.4. आता पुढे 1.1111. 12.91. फिफ्थ वाला रॉंग आहे. बरं बघूया. 1472 येत आहे का? बघूया. 1679. 1679. 1670. आता हे एक लक्षात घ्या. 0 1 2 3 4 5 6. नंबर काय आहे? 1679. 1469 प्लस 3. 1472. करेक्ट. 1472. सो हे याच्यात मिस्टेक झालेली आहे इथे. सो 1472. ओके अद्वैता. एक राहिला असं काहीतरी असीम म्हणतोय. बघूया राहिला असेल तर घेऊया आपण. कुठलं राहिलं? 5320 राहिलं. ते झालं की 7वं. 3.9201 राहिलं. 3. ठीक आहे. 3.9201. त्याचं तिचं आन्सर आलंय 8320. 8320. ओके. $8356 आलंय तनिष्कचं. ओके वी विल क्रॉस चेक इट. 9201. 9201. 9201 मैं 2 ऐड करायचे. 8320 इट्स करेक्ट तनिष्क. 8320 इज करेक्ट. सो ओवर हियर Advaita is correct. Bar 4 3261. Bar 4.3261. वेट विधान मी आता जातो फोर्थला. आधी हे आपण कंप्लीट करून घेऊ. 3261. 3261. 0.00 बरोबर 0. 2118. जस्ट चेक इट. 2118 and then 10th last. 2.1200. 2.1200. 131.8. 131.8. ओके इज इट राईट? आता विधाननी फोर्थ विचारले. बार 2 आहे.
मग बार 2 असेल तर आन्सर फक्त 0 पॉईंट, हे समजा बार 2 असेल तर 0.01318 असं येईल. येस. आणि फोर्थ आन्सर काय आलंय? फोर्थ बघ विधान. डन. आता मला सांगा तुमच्याकडे लॉक टेबल किती जणांकडे आहे? हाऊ मेनी अमंग यू हॅव्हिंग लॉक टेबल? सगळ्यांकडे आहे. आता व्हेरी गुड. मग आता आपण लॉक टेबल बेस्ट न्यूमरिकल सॉल्व्ह करायला सुरुवात करूयात. आता लॉक कसा बघायचा आहे तुम्हाला सगळ्यांना कळलेलं आहे, त्याचा आन्सर कसं काढायचं हे कळलेलं आहे. दोन न्यूमरिकल्स मी सॉल्व्ह करून देईन, एक दोन तुम्ही सॉल्व्ह करायची. Yes, write down. The mass and velocity of bullet. The mass and velocity of bullet are found to be 60.3 plus minus 0.3 gram. Yes. The mass and velocity of bullet, Vidhan, copy it. The mass and velocity of a bullet are found to be m equal to 60.3 plus minus 0.3 gram and V 120.3 plus minus 0.2 centimeter per second. Find out the percentage error in the measurement of kinetic energy. So find out percentage error in the measurement of kinetic energy. Okay, getting the question to everybody. लिहून घेतला सगळ्यांनी क्वेश्चन आता? Yes. So pay attention everybody. Kinetic energy. What is the formula for kinetic energy? It's half mv square. Is it right? बरोबर है? Now percentage error in kinetic energy means what? Percentage error in kinetic energy is error in kinetic energy is equal to, आता रूल्स आठवा आपण डिस्कस केलेले,
delta m upon m plus 2 times delta v upon v into 100. Is it right? आठवतंय का मित्रांनो हे? Are you able to remember? Are you able to recall it? Yes. Chalo, substitute the values. This is the delta m and this is the m. So that is delta m. Delta m is 0.3 upon 60.3 plus 2 times. No, Vidhan, first pay attention. Don't write just now. Okay. So 2 times delta v. Delta v is 0.2, 0.2 upon v 120.3 into 100. Okay. So multiply with 100. काय येईल? 0.3 into 100 is 30. 30 upon 60.3 plus 0.4. 0.4 कुठनं काढले मी बघा. 2 into 0.2 is 0.4. Is it right? And 0.4 into 100 it's 40. बरोबर आहे? Yes. So 40 directly I will write 40 upon 120.3. Is it right? So let's start solving with the help of log table. लॉग टेबलनी सॉल्व करायचं. कसं करायचं? आता बघा, मी परवा शिकवताना x अपॉन y असं असेल तर काय सांगितलं होतं आठवतंय का? देन लॉग ऑफ x. नो सोहम फर्स्ट कॉन्सन्ट्रेट ओव्हर हिअर. डोंट राईट एनिथिंग. मी तुम्हाला नंतर लिहायला वेळ देतो. सो इफ देर इज x अपॉन y देन लॉग ऑफ x मायनस लॉग ऑफ y. इज इट राईट? आठवतंय काय? Yes. So over here, log of 30. Log of 30. आता हे करायचं कुठे सगळं? थांबा. लॉग कॅल्क्युलेशन करता इथपर्यंत आपण आल्यानंतर फॉर लॉग कॅल्क्युलेशन, फॉर लॉग इथे त्याच पेज होती साईडला ही लॉग कॅल्क्युलेशन करायची. लॉग ऑफ 30. बघा बरं, लॉग ऑफ 30 पहिल्यांदा कॅरेक्टरिस्टिक किती येईल? मायनस लॉग ऑफ 60.3. कॅरेक्टरिस्टिक 1 असं म्हणतोय 1. बरोबर आहे का? पट्ट्या सगळ्यांना 30 चेक करा. हाऊ मच इट इज? एक्सक्यूज मी. $30 सोहम 4771 सांगितलं. बरोबर आहे. 304771 करेक्ट. सो 4771. आता 60.3 कॅरेक्टरिस्टिक सांगा फर्स्ट ऑफ ऑल. बघूया कोण पटकन कॅरेक्टरिस्टिक पहिल्यांदा सांगताय. अरे काय असीमनीच सांगितली पहिल्यांदी. ओके. सो 1 60.3. चलो बघूया आता मेंटेसा कोण पटकन सांगताय. 60.3. सोहम आणि अनयाने ऑलमोस्ट एकाच वेळा टाकलाय. 60.3. 7803. ऍब्सोल्युटली राईट. सो 7803. आता इथे डिव्हिजन आहे की नाही? डिव्हिजन म्हणजे लॉग मध्ये काय करायची? सबट्रॅक्शन. सो ओव्हर हिअर इज सबट्रॅक्शन. 11 minus 3, how much? 11
8. आता या 7 च्या म्हणा 6. आपलं रेग्युलर सबट्रॅक्शन करतो तशीच सबट्रॅक्शन आहे. ओके. 17 मायनस 8 9. ओके. इथे आता 4 13 मायनस 7 6. आता 1 ऑलरेडी तिकडे गेलाय म्हणजे इथे झाले 0 मायनस 1 बार 1. बार मायनस म्हणजे बार ना. इज इट राईट? बघा डिफरन्स बरोबर आहे का? क्लिअर? रेग्युलर आपण जसा नेहमीचा डिफरन्स घेतो तसाच डिफरन्स घ्यायचा आहे. नाव अँटीलॉग. आता याचा अँटीलॉग बघायचा. अँटीलॉग ऑफ बार 1.6968. चेक द अँटीलॉग. $6968. विधान आपण रेग्युलर सबट्रॅक्शन करतो त्यावेळेला इथे 4 चे आपण 14 केलं की नाही, हा एक तिकडे कन्सिडर केला की नाही? बरोबर आहे विधान. म्हणजे एक तिकडे कन्सिडर केला म्हणजे इथे किती, इथे 0 झाले आणि 0 मायनस 1 किती राहिले? -1 ना. फक्त आपण लॉग मध्ये ती मायनस यांच्या ऐवजी वरती बार लिहितो. कळलं का? येस. आता आपल्याला 6968 चा अँटीलॉग बघायचा आहे. मानस तो अँटीलॉग बघितलास का? 6968. हा एक सिंपल. मी मानस चुकलोय हे मी न बघता सांगितलं. कसं काय सांगितलंय कळलं का कुणाला? असीमचं मला माहित नाही, असीमचं बघावं लागेल. पण मानस क्रॉस चेक न करता मी मानसने आन्सर दिलंय 8431 आणि असीमने आन्सर दिलंय 4975 याचा अँटीलॉग. मानस चुकलंय हे मी लगेच का सांगितलं? बघा अँटीलॉग तुम्ही पण तुमचे आधीचे सगळे नंबर बघा बरं. ह्या नंबर पेक्षा अँटीलॉगची व्हॅल्यू कायम कमी आली आहे का? जास्त आली आहे. सो बघा हे तुम्हाला तुमचं स्वतः सेल्फ अनालिसिस करता येतं. आर वी ऑन करेक्ट ट्रॅक? लक्षात येते का? सो मानसनी 8431 लिहिल्या क्विक लॉग कायम जास्ती येतो आणि अँटीलॉग कायम कमी येतो त्या नंबर पेक्षा. सो मला कळलं की मानसनी अँटीलॉग बघायचा चुकून लॉगच बघितला. 4975 असं म्हणतायत. मी बघितलेलं नाहीये. बाकी चेक करा. 4975. वेअर शुड आय हॅव टू पुट पॉइंट? कुठे जायचा? झिरो पॉइंट. सो दॅट इज 0.4975. बघा बरं हे आता तुमच्या कॅल्सीवरती करून बघा किती येत आहे. इज इट सेम? काय नंबर आहे? 30 डिवाइड बाय 60.3. बघा काय ते आन्सर तेच येत आहे का? पहिले 4 डिजिट 4975. कळलं? आता पुढचं करायचं. पुढचं नेक्स्ट लॉग ऑफ 40. मस्त आहे की नाही? इंटरेस्टिंग आहे की नाही? हे लॉग ऑफ 40. आता 40 चेक करा. 40 आणि सवय लागली की हे सोपं जातं. सुरुवातीला हे अरे बापरे असं होतं कदाचित बरेच वेळेला. कसलं भयानक आहे. पण सुरुवात
नंतर इतकं काय किरकोळ वाटायला लागतं. 6021 बघा किती लवकर आन्सर आलं. 6021 पण कॅरेक्टरिस्टिक काय, कॅरेक्टरिस्टिक सकट सांगा. 1 पॉइंट, ऍब्सोल्युटली राईट. सो 1.6021 मायनस आता लॉग ऑफ 120, कॅरेक्टरिस्टिक सांगा पहिल्यांदा. 120.3 2 पॉइंट, करेक्ट. 2 पॉइंट. पुढे सांगा 120 ऑफ 3. विधान मला नाही माहिती 40चं कॅरेक्टरिस्टिक 1 कसं. काल काय सांगितलं कसं कॅरेक्टरिस्टिक चेक करायचं. हे 30चं कॅरेक्टरिस्टिक 1 कसं आलं. सिक्स्टी 60.3चं कॅरेक्टरिस्टिक 1 कसं काय आलं विधान. मग आता 40ला तेच लॉजिक नाही का. काय बरोबर आहे ना. हा हा काय 8-0. अरे तनिषनी वेगळं दिलंय आन्सर, अनयानी वेगळा आन्सर दिलाय, सोहमनी वेगळं. सोहमचा आणि अनयाचं एक आहे. आय हॅव टू चेक काय नंबर आहे. 120 12 ऑफ 0 3 ला किती आहे 10. हा 0792 बघा 0792 प्लस 10 किती येत आहेत. इज इट राईट. कोणीतरी जे उलट अरे कुठे गेलं. बरं इज इट राईट, करेक्ट आहे. कोणीतरी जे आन्सर हा तनिष्क बरोबर आहे. तनिष्क मिस्टेक कळली का तुझी काय झाली ती. येस. सो 0802. सो लेट सबट्रॅक्ट इट. सबट्रॅक्शन करा. 11 minus 2 9, 1 minus 0 1, 10 minus 8 2, 5 minus 0 5, 1 minus 2 minus 1, so bar 1. Okay ne. Now antilog of bar 1.5219. check the antilog. 0 point येणार बार 1 म्हणजे 5219. किती येत आहेत. 3326 करेक्ट. सो 3326 सो प्लस 0.3326. आता ऍड करून टाका आपलं फायनल आन्सर. दॅट इज इक्वल टू 5 plus 6 11 1 carry, 7 plus 1 8 plus 2 10 1 carry, 9 plus 1 10 plus 3 13 1 carry, 4 plus 1 5 plus 3 8, 0 plus 0 0. So answer is 0.8301%. क्लिअर. कळलं का सगळ्यांना न्यूमरिकल. येस. सो कॉपी इट.
डन. सगळ्यांचं आलं का? येस. डन. सगळ्यांचं झालं? ओके. काही जण लिहितायत, लिहा. प्लीज लेट मी नो. विधान, मानस, अनया, as soon as you are finished writing. साइड बाय साइड सीडीची प्रिपरेशन सुरू आहे का सगळ्यांची? येस. अनयाचं झालं. बाकीयांचं? सो उद्या आपण आपला या साईडने खूपच जास्त इंटेन्सिटीने प्रकाश यायला लागलाय. इट्स ओके. हां. आज आपण थांबूयात. उद्या याच्यावरची अजून काही न्यूमेरिकल सॉल्व्ह करूयात आणि उद्या आपला हा चॅप्टर पूर्ण संपेल. पहिला चॅप्टर मेजरमेंट मध्ये लॉगॅरिथम आपण स्टडी केल्यामुळे आपल्याला एवढा वेळ लागला. लॉगॅरिथम जर का स्टडी केला नसता आपला चॅप्टर आधीच संपला असता. पण तेही महत्वाचं होतं, लॉगॅरिथम आपल्याला समजून घेणं. बरोबर ना? अँड देन वी विल स्टार्ट विद द नेक्स्ट चैप्टर इन द नेक्स्ट वीक. सो बाय बाय, टेक केयर, हैव अ नाइस डे अहेड. फिर मिलते हैं. खुदा हाफिज, सत श्री अकाल. भगवान आप सभी लोगों का भला करे. ऐसी चाह रखते विदा लेते हैं. तब तक के लिए नमस्कार, राम राम.